कोण होतीस तू काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते यशपासून. तर आता यश प्रपोज करत असतो आरशामध्ये बघून. मुझे तुमसे प्यार है असं म्हणतो तो आरशात बघून. अजून बेटर होऊ शकतो असं म्हणत असतो तो. आणि पाठीमागून यमुना आणि काकू मात्र बघत असतात. तर आता इथे यश म्हणतो मैं तुमसे बहुत मोहब्बत करता हूं असं वगैरे म्हणतो तो आता आरशासमोर थांबून. खूपच फिल्मी होतंय हे असं म्हणतो आता यश. आणि पाठीमागून दोघेही बघत असतात यशला. मराठीत बोलतो असं म्हणतो तो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणतो आता यश. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझ्यावर खूप प्रेम करतो मी असं म्हणतो आता यश. यस असं म्हणतो तो. हेच बेस्ट आहे, हेच बेस्ट आहे असं म्हणतो तो. आणि यमुना आणि काकू मात्र तिथून हलतात. मराठीतच बोलतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर आता यमुना आणि काकूला शॉक बसतो. काकू, अगं काय बघतोय आपण? इथे माने मावशीला वचन दिलंय की अमृताचं लग्न यश बरोबर लावून देणार म्हणून. आणि ह्याचं काय चाललंय? आय लव्ह यू म्हणतोय तो कोणाला तरी असं म्हणते आता यमुना. यमे काहीतरी मोठी गडबड दिसतेय असं म्हणते आता काकू. कहाणी मी आता ट्विस्ट येणार असं म्हणते आता काकू. काकू फायनली माझा माझा यशवरून विश्वास उडणार. कारण यशचं तर दुसऱ्याच मुलगीवर प्रेम आहे याचाच अर्थ यश 100% अमृताचं मन मोडणार काकू असं म्हणते आता यमुना. इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि फायनली यशला ह्या घरातून बाहेर काढणार काकू असं म्हणते आता यमुनाने खुश होते काकू बरोबर. यमे ऐक ना, चल आपण हे सगळं वहिनीला सांगूया असं म्हणते आता काकू. काकू थांब, आता काय सांगूया, तुम्हाला कळताच येत नाही. काकू जरा विचार कर. आता जर आपण माकडे गेलो तर माचा आपल्यावर विश्वास नाही बसणार. उलट 4 शब्द ऐकवेन ती मला. आणि यशसुद्धा सावध होईल. हो असं म्हणते काकू. त्यामुळे मला ना थोडा विचार करू दे, थांब असं म्हणते ताई यमुना. काकू ठीक आहे, आपण जाऊया माकडे. आधी तू जा, मग मी येते. पण यावेळी थोडं वेगळ्या पद्धतीने आपलं काम करूया असं म्हणते आता यमुना. यमे तू या सगळ्यात तर माहीर आहेसच असं म्हणते आता काकू. पण दिवसेंदिवस जास्तच तरबेज होत चालली आहेस असं म्हणते आता काकू. यमे माझ्यासारखी. काकू कसं आहे, आपल्याला जर हक्क मिळवायचा असेल ना या सगळ्या गोष्टींवरून तर एक करावं लागणार आहे असं म्हणते आता यमुना. हो असं म्हणते काकू. त्यामुळे तू चल मी येते असं म्हणते आता यमुना. हां असं म्हणते. आणि काकू आणि यमुना तिथून निघून जातात. तर आता विद्याला दाखवलंय ती आपल्या खोलीत असते. तेवढ्यातच तिला भेटायला कावेरी येते. कोकण कन्या एक्सप्रेस विदर्भ एक्सप्रेसला धडकलेली आहे असं म्हणते आता विद्या. तुम्ही पण ना त्या यश भाऊजींसारखं करताय हा बहिणी. त्यांचं काय असं म्हणते आता कावेरी. आजकाल त्यांची काय तद्री नाही का लागत. एकटेच असतात, एकटेच बोलतात. मला तर काय कळतच नाही त्यांचं. परवा मी त्यांच्याकडे पोहे घेऊन गेले. पण भूत बघितल्यासारखं माझ्याकडे बघत होते. मी म्हटलं त्यांना पोहे खाऊन घ्या, पोहे खाऊन घ्या. तर आता फ्लॅशबॅक दाखवलंय कसं विद्या ताट घेऊन आलेली असते पोह्यांचं यशसाठी आणि तो मात्र खातच नाही. आणि कसं ती ओरडलेली असते ना भाऊजी म्हणून ते सगळं आता तिला आठवतं. तर यश आता इकडे तिकडे बघतो. त्या दिवशी माझ्या आणि यांच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले होते हिने. तर यश तिथेही यशला तंद्री लागली होती. आपल्या पण आईस्क्रीम खात बसले होते असं म्हणते आता विद्या. काय झालंय काय माहिती आहे ना असं म्हणते ती. तर आता विद्या म्हणते कावेरीला, तुम्हाला काय झालंय? होतं असं कधी कधी असं म्हणते आता कावेरी. कारण कावेरी पण तंद्री लावली असते ना, त्यामुळे आता विद्या तिला असा प्रश्न विचारते. तर कावेरी म्हणते, तुम्ही मला सांगा, तुमचं आणि संदीप दादांचं लग्न जेव्हा ठरलं होतं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे कसे होते ते दिवस असं म्हणते आता कावेरी. तर विद्या लाजते आणि म्हणते, ते दिवस मस्त होते ते दिवस. म्हणजे कधीच न विसरण्यासारखे. अशी मनात ना हुरहुर असायची. त्यांना भेटायची, त्यांच्याशी बोलायची. त्यांच्याशी मला ना ते खूप बोलायचं असायचं. आणि ते समोर आले ना की मी काय बोलूच शकायचे नाही. हार्टबीट एकदम वाढायची. धडधड धडधड व्हायची. आणि आता कावेरी हे सगळं बघत असते आता विद्याचं बोलणं. तर आता इथे पौर्णिमा सुलक्षणाच्या जेवणाची तारीफ करत असते. एक नंबर झालाय बहिणी मला. काय घालायला नको आहे ना असं म्हणते सुलक्षणा. परफेक्ट झालाय ती असं म्हणते आता काकू यमुनाची. पण वहिनी आज तुम्ही खूप खुशीत दिसताय असं म्हणते आता पौर्णिमा. कारणच तसं आहे असं म्हणते सुलक्षणा. तुला सांगायचं राहिलंय असं म्हणते सुलक्षणा. माधवीकडे आपल्या यशसाठी अमृताचा हात मागितलाय मी असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता पौर्णिमा ॲक्टिंग करते आणि मग सुलक्षणा म्हणते, यश आणि अमृताची जोडी शोभून दिसेल. वहिनी चला मग गोरकून टाकूया असं म्हणते आता पौर्णिमा. घाई करायची नाही असं म्हणते आता सुलक्षणा. माधवीला जरा वेळ हवा आहे विचार करायला. आणि स्वाभाविकच आहे ना, एकदा दुःख भोगलंय तिनं. आणि आपणही निशाच्या बाबतीत घाई करून दुःख भोगलंय की असं म्हणते आता सुलक्षणा. परत तेच व्हायला नको आहे मला असं म्हणते ती.
पण माझी खूप इच्छा आहे यशचं आणि अमृताचं लग्न व्हावं असं म्हणते आता सुलक्षणा. ते सुखात राहावं. आणि हसते आता ती. वहिनी, होईल सगळं तुमच्या मनासारखं होईल असं म्हणते पौर्णिमा. तर तेवढ्याच तिथे यमुना येते आणि पौर्णिमा मात्र तिथून निघून जाते. तर आता सुलक्षणा बघते यमुनाकडे. काय ग, काय झालंय असं म्हणते आता सुलक्षणा. असा चेहरा का उतरलाय तुझा? काय नाही मा. तर सुलक्षणा येते आता यमुनाकडे. काय नाही कसं असं म्हणते आता सुलक्षणा यमुनाला. मग मा खरं सांगू का, मला आपल्याच घरात परक्यासारखं वाटतंय ग असं म्हणते आता यमुना. उपरं वाटायला लागलाय मला. असं अचानक का वाटायला लागले तुला असं म्हणते सुलक्षणा. तुला कोणी काय बोललंय का असं म्हणते आता सुलक्षणा. नाही नाही मा, कोणी काही नाही बोललंय, मलाच वाटतं. तर आता विद्या आणि कावेरीला दाखवलंय. मला या घरात ॲडजस्ट करणं खूप जड गेलं. इथले नियम वगैरे म्हणजे मला काही काम करताना असं वाटायचं की आता हे चुकलं का तर मला ओरडतील किंवा मला शिक्षा करतील. सतत भीती असायची माझ्या मनात असं म्हणते आता विद्या कावेरीला. पण हे होते सोबत. मला कोणी ओरडलं ना तर हे त्यांच्यासमोर जाब नाही विचारायचे, कारण आदर संस्कार. पण मग मी रूममध्ये येऊन खूप रडायचे. तेव्हा मला हसवण्यासाठी बाई काय काय करायचे हे असं म्हणते विद्या. मला त्यावेळी कळलं हा माणूस आपल्यावर किती प्रेम करतो, किती जीव ओवाळून टाकतो. आणि हे सगळं त्यांनी त्यांच्या कृतीतून जाणून दिलं मला असं म्हणते आता विद्या. सिद्ध केलं. तर आता कावेरी सगळं ऐकत असते विद्या काय बोलते ते, आणि ती पण तंद्री लावून आता विचार करत असते. आणि तिला आठवतं कसं यश तिची मदत करत असतो, कसं तिचा विचार करत असतो तो, कसं कायम तिच्यासोबत असतो तो, कसं तिला कायम पाठीमागे घालत असतो. हे सगळं आता तिला आठवतं. वेगवेगळे क्षण आठवतात. कसं तिने तिच्यासाठी मोदक केलेले असतात, कसं चुकीचं लेटर वाचलेलं असतं, कसं नाक घासू देत नसतो, कसं वेळोवेळी मदत करत असतो. हे सगळं आता कावेरीला आठवतं. तर आता विद्या बघते कावेरीकडे आणि कावेरी मात्र तंद्री लावून थांबलेली असते. कावेरी वहिनी असं म्हणते आता विद्या. काय, हा प्रश्न काय विचारला तुम्ही मला असं म्हणते आता विद्या. तर कावेरी म्हणते काय विशेष नाही. खूप कामं आहेत ना, स्वयंपाक करायचा आहे, कामाला लागूयात असं म्हणते आता कावेरी. वहिनी असं म्हणते आता विद्या. वहिनी, वहिनी त्या सांगत नाही आहेत, पण ह्यांच्या मनात नक्की काहीतरी चालू आहे असं म्हणते आता विद्या. नवऱ्याशी भांडून इथे येऊन राहतीये, ही माझ्या हातून चूक घडली असं वाटतंय मला असं म्हणते आता यमुना सुलक्षणाला. तर चूक तुझी नाही झाली, चूक तुझ्या नवऱ्याची झाली असं म्हणते सुलक्षणा. त्याने तुझा विश्वासघात केला आहे आणि कुठल्याही नात्याचा पाया हा विश्वासच असतो असं म्हणते सुलक्षणा. आणि पौर्णिमा मात्र हे सगळं ऐकत असते. आणि खोटेपणा आणि विश्वासघात ह्याची मला खूपच चीड आहे, हे चांगलं माहिती आहे तुला असं म्हणते तर सुलक्षणा. असो, तू आता असल्या गोष्टींचा विचार करू नकोस हां. तर आता यमुना म्हणते खरं आहे तुझं. विश्वासघाताचं दुःख मी भोगलंय. ते तुझ्या वाट्याला येऊ नये एवढंच वाटतंय मला असं म्हणते यमुना. मा, तू यशचं लग्न अमृताशी ठरवतंयस असं ऐकलं. हो असं म्हणते सुलक्षणा. पण तुला कसं माहिती ग असं म्हणते ती. मग असं काय करतेस, घरातली गोष्ट आहे, कळणार नाही का? पण मा, एकदा यशशी सुद्धा बोला असं म्हणते यमुना. हे म्हणजे उदय दादाच्या वेळी जे घडलं ते आता पुन्हा घडायला नको असं म्हणते आता यमुना. माग माधवी मावशीने खूप मुश्किलाने तुला माफ केले. असं का घडेल असं म्हणते आता सुलक्षणा. माझा यशवर पूर्ण विश्वास आहे. माझा यश कधीच विश्वासघात करणार नाही, तो माझ्या शब्दाबाहेर नाही असं म्हणते सुलक्षणा. माझा यश माझा अभिमान आहे असं म्हणते आता सुलक्षणा. मा, मला माहिती आहे, मान्य सुद्धा आहे सगळं. पण समजा असं त्याने केलं तर असं म्हणते यमुना. पण असं करेलच का मुळात तो असं म्हणते सुलक्षणा. का असं बोलतेस तू असं म्हणते ती. तर यमुना म्हणते मग मला ना भीती वाटतेय म्हणून तुझ्याकडे आले मी. तर पुन्हा अशी भीती माझ्यासमोर घेऊन येऊ नकोस असं म्हणते सुलक्षणा. आणि असे भलते सलते विचार करण्याऐवजी घरात 4 कामं कर असं म्हणते सुलक्षणा. पौर्णिमाला मदत कर. आणि म्हणून सुलक्षणा निघून जाते तिथून. तर आता यमुना खूप हसते आणि काकू पण. सॉरी मा, पण मला माहिती आहे अगं, तुझा विश्वास मोडणार आहे. लवकरच कळेल तुला. जो तुझा अभिमान आहे ना, तुझा लाडका मुलगा यश, तो दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात आहे. फक्त आता हे शोधून काढायचंय की ती मुलगी कोण आहे असं म्हणते आता यमुना. यशवरचा माझा विश्वास तोडायला लावणारी ती कोण आहे असं म्हणते आता यमुना. तर आता रात्र झालेलं दाखवलंय. तर आता माधवी अमृताला म्हणते, शेवटी सुलक्षणाने तुझ्या आणि यशच्या लग्नाचा विषय काढलाच असं म्हणते माधवी आता अमृताला. तर अमृता म्हणते ते तर होणारच होतं आई, पण फक्त फक्त त्यांना कळता कामा नये असं म्हणते अमृता.
तेवढ्यात सुलक्षणा येते आणि ऐकते. काय कळतं कामा नाही असं म्हणते सुलक्षणा. काय लपवतंय माझ्यापासून असं म्हणते ती. काय नाही ग, असंच बोलत होतो दोघीजणी असं म्हणते तर माधवी. तर तेवढ्यातच अमृताला अटॅक आल्यासारखं येतं. अमृता अमृता असं काय करते ही असं म्हणते सुलक्षणा. बस ना बस ना असं म्हणते तर माधवी. तर आता अमृताला अटॅक येतो अस्थमाचा. काय ग काय झालं हिला अचानक असं म्हणते सुलक्षणा. साधना गेल्यापासून हिला दमा सुरू झालाय असं म्हणते आता माधवी. का हवंय बाळा तुला असं म्हणते सुलक्षणा. कुठे आहे असं म्हणते आता माधवीने काय तर शोधत असते. अगं तुझं इन्हेलर कुठे ठेवलंस तू असं म्हणते माधवी अमृताला. बाळा इन्हेलर कुठे आहे तुझा असं म्हणते सुलक्षणा. तिला सांगायलाच येत नाही आता काय अमृताला. तुझ्याजवळ बस मी आणते असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आणायला जाते तो पंप. तर आता सुलक्षणा आणायला जाते पंप. तर सुलक्षणाचा पाय घसरतो आणि तिला आता कावेरी वाचवते. सावकाश असं म्हणते आता कावेरी. तुम्ही ठीक आहात असं म्हणते कावेरी. हो असं म्हणते सुलक्षणा मी ठीक आहे. पण तुम्ही अशा घाईघाईत कुठे चालला होतात असं म्हणते कावेरी. या अमृता इन्हेलर विसरलंय तिचं ते आणायला जाते असं म्हणते आता सुलक्षणा. तो काय टेबल खाली होता सगळे तिथेच बसले होते ना. आपल्या घरात कुणालाच दम्याचा त्रास नाही आहे ना. म्हटलं ह्या दोघींपैकी कुणाला तरी असेल. चल असं म्हणते आता सुलक्षणा. बरं झालं तू आणलास ते असं म्हणते आता सुलक्षणा. आणि कावेरी सुलक्षणाला घेऊन जाते आता. हे बघ आणला असं म्हणते आता कावेरी आणि देते आता तिला इन्हेलर. तर खाली पडतं ते तिच्या हातातून. तर कावेरी आता ते उचलते परत इन्हेलर. तर अमृता मारून घेते तो इन्हेलर. तिला मारायलाच येत नाही बरोबर. तर मग आता कावेरी इन्हेलर चालू करून देते तिला. शांत व्हा असं म्हणते आता कावेरी. सावकाश. बरं वाटेल तिला आता. शांत हो असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला. बरं वाटतंय का बाळा असं म्हणते आता सुलक्षणा अमृताला. थँक्यू कावेरी असं म्हणते आता माधवी. तू वेळीच इन्हेलर आणलंस आणि तिला शांत केलंस असं म्हणते माधवी. पण तुम्ही इन्हेलर तुमच्याजवळ ठेवायला हवं ना असं म्हणते आता कावेरी. कधीही गरज पडू शकते. ते असं म्हणते आता अमृता. ते मी आता काय प्रश्न विचारायची वेळ आहे का. तिला बरं वाटतंय ना. हेच मोठं असं म्हणते आता सुलक्षणा. अमृता आराम कर बाळा. तुला काय लागलं तर हाक मार बरं असं म्हणते आता सुलक्षणा अमृताला. तू ही जरा आराम कर आणि काय वाटलं तर हाक मार मला असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी बघत थांबलेली असते अमृताकडे. आता यश मात्र येतो फुलांचा गुच्छ घेऊन म्हणजे गुलाबांचा. आणि आता तो घेऊन आतमध्ये येतो तो. आज मी कावेरीला हा बुके देणार आणि तिला सांगणार की तुम्ही माझ्यासाठी किती स्पेशल आहात. आणि तो शोधायला लागतो त्या कावेरीला इकडे तिकडे. आणि आता तो बुके घेऊन किचनमध्ये येतो. आणि मग नंतर कावेरीच्या रूममध्ये जातो पण ती तिथे नसते. रोज मला हे गाणं लागतंय आता बॅकग्राऊंडमध्ये. तर आता हे सगळीकडे शोधायला लागतो कावेरीला पण कुठे दिसतच नाही त्याला ती. तर आता किचनमध्ये भाज्या निवडताना दिसते त्याला कावेरी. कावेरी मला जे तुझ्याबद्दल वाटतंय ते तुलाही वाटत असणार ह्याची खात्री आहे मला असं म्हणतो आता यश. आणि आता तो कावेरी जवळ येतो चालत चालत. आता येऊन तो कावेरीच्या पाठीमागे थांबतो. कावेरी असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी ओळून बघते. तो आता ते फुलं देतो तिला. तर कावेरी खुश होते ती गुलाबांचा गुच्छ बघून. आता ती घेते तो गुच्छ. आणि यश मात्र तिच्याकडेच बघत असतो. मला म्हणणारच असतो तेवढ्यातच कावेरी निघून जाते तिथून. अहो कावेरी ऐका ना मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणतो तो. आणि मग त्याला ठेच लागते ना आठवतं हे तर स्वप्न होतं म्हणून. तर त्याच्या हातातच असतो आता हा गुच्छ. सगळीकडे शोधलं कुठेच नाही आहे ती. कदाचित गार्डनमध्ये असतील असं म्हणतो आता. आणि बाहेर जातो आता तिला बघायला यश. आणि आता इथे यमुना बघते यशला बाहेर पुष्पगुच्छ घेऊन जाताना. यशच्या हातात बुके खुश सुद्धा दिसत होता. आणि इकडे कुठे निघालं. तर आता यमुना बघते. तर आता यश मात्र तो गुच्छ आता गार्डनमधल्या बाकावर ठेवतो. तर फोन वाजतो आता. तर यश तो कॉल घेतो. हां सर बोला असं म्हणतो आता यश. सर मी तुम्हाला 10-15 मिनटानंतर फोन करू का. आता एका कामात बिझी आहे मी असं म्हणतो आता यश. अर्जंट आहे. हो ओके बरं ठीक आहे. आणि बाहेर जातो तो आता बोलायला. आणि गुच्छ मात्र तिथेच ठेवतो बाकावर. तर यमुना मात्र बघते तो गुच्छ. आणि यमुना आता खूप खुश होते. असं म्हणते आता यमुना. मी ह्याच कारणासाठी तुझ्याकडून वेळ मागितला होता असं म्हणते आता माधवी सुलक्षणाला. अमृताच्या आजाराबद्दल तुला सांगायचं होतं. तिला दमा आहे असं म्हणते आता माधवी. साधना गेल्यापासनं तिला हा त्रास सुरू झाला. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. आपल्याकडे मंगळागौरीची पूजा आहे. मंगळागौरीच्या कथेसारखाच माझा उदय वापस येऊ देत असं म्हणते तर सुलक्षणा. मंगळागौर झाली की मी मला आणि सगळ्यांना माझ्याबद्दल आणि कावेरीबद्दल सांगतो असं म्हणतो आता यश. तर आता तो गुच्छ अमृता घेतलेली असते जो यशनी बाकावर ठेवलेला असतं. तिच्यावर लिहिलेलं असतं यू आर स्पेशल म्हणून. आणि मग अमृता जात असते आपल्या खोलीमध्ये तेव्हाच यशमध्ये भेटतो तिला. तर थँक्स असं म्हणते ती त्याला. आणि मग तो म्हणतो हिला काय झालंय कशी काय असते ही. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.